वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 8वी इंग्लिशच्या आजच्या या सेशनमध्ये. आज आपण सेकंड युनिटला सुरुवात करू. सेकंड युनिटची आपली जी पहिली पोएम आहे ट्राय अगेन 2.1, त्या पोएमला आपण सुरुवात करू. सुंदर पोएम आहे. जितकी ती लिरिकल आहे तितकीच ती डायडॅक्टिक सुद्धा आहे. लिरिकल म्हणजे ऐकायला छान वाटते आणि त्या ज्या कवितेतून आपल्याला चांगला उपदेश मिळतो अशा कवितेला आपण डायडॅक्टिक पोएम असं म्हणतो. तर ही जी पोएम आहे ही डायडॅक्टिक सुद्धा आहे. आपण चिटचॅट ॲक्टिव्हिटीने सुरुवात करूया. चिटचॅट ॲक्टिव्हिटीचा आपला पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज? इथे तुम्हाला स्वतःची आवड सांगायची की तुम्हाला इथे काय आवडते. तुम्हाला पोएम आवडते की स्टोरी आवडते? सपोज इफ यू लाईक पोएम्स देन यू शुड आन्सर येस आय लाईक पोएम्स. किंवा जर तुम्हाला स्टोरीज आवडत असतील तर आय लाईक स्टोरीज. किंवा जर तुम्हाला दोघं आवडत असतील तर आय लाईक पोएम्स ॲज वेल ॲज स्टोरीज. आय लाईक पोएम्स अँड स्टोरीज. असं तुमचे डिफरंट ॲन्सर इथे येतील. हा सेल्फ रिस्पॉन्सचा प्रश्न आहे की तुमची आवड इथे विचारलेली आहे. आवर सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? आता इथे असं अज्युम केलं गेलेलं आहे की पहिल्या प्रश्नाचं तुमचं आन्सर आहे की आय लाईक पोएम. असं गृहीत धरलं इथे या क्वेश्चन्समध्ये, चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये गृहीत धरलेलं आहे की तुमचं आन्सर मला पोएम्स आवडतात असं असणार आहे. आणि पोएम्स आवडतात या तुमच्या उत्तराला धरून तुम्हाला पुढचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणून मग तुमचा सेकंड क्वेश्चन आहे की व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? तुम्हाला कशा कविता सगळ्यात जास्त आवडतात? मग ज्या लिरिकल असतात त्या कविता तुम्हाला आवडतात की ज्या डायडॅक्टिक असतात अशा कविता तुम्हाला आवडतात? लिरिकल कविता म्हणजे ज्या छान गायला चांगल्या असतात, की ज्याला आपल्याला ज्या कवितेला चालीवर गाता येतं अशी कविता तुम्हाला आवडते, की ज्या कवितेमध्ये उपदेश असतो, चांगली गोष्ट सांगितलेली असते, मॉरल दिलेला असतो अशी कविता तुम्हाला आवडते? डायडॅक्टिक पोएम आवडते की लिरिकल पोएम आवडते? इथे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? इन्स्पायर, मोटिवेशन, प्रेरणा. तुम्हाला असं वाटतं का की कविता आपल्याला प्रेरणा देते? येस, डेफिनेटली पोएम्स इन्स्पायर अस. पुढचा प्रश्न आहे, डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम? अशी एखादी इन्स्पायरिंग पोएम तुम्हाला आठवते का? आता तुम्हाला जर आठवत असेल मित्रांनो तर 6वी इंग्लिशच्या पुस्तकामध्ये तुम्ही वी शॅल ओव्हरकम ही कविता शिकलेली आहे. ही तशीच कविता आहे, डायडॅक्टिक पोएम आहे, सुंदर कविता आहे आणि ती चालीवर सुद्धा गाता येते. पुढचा प्रश्न आहे, व्हेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट? ती कविता तुम्ही केव्हा ऐकलेली आहे? व्हेन यू आर इन 6th स्टँडर्ड, जेव्हा तुम्ही 6व्या इयत्तेत होते तेव्हा. कदाचित तुमची कविता दुसरी असेल, तुमचं उत्तर दुसरं असेल. म्हणून मग डू यू रिमेंबर, आता हा चौथा प्रश्न बघा की डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम? एखादी इन्स्पायरिंग पोएम तुम्हाला अशी आठवते का? मी तुम्हाला उदाहरण कोणत्या कवितेचं दिलं आहे की तुम्ही 6वी इंग्लिशमध्ये जी कविता तुम्ही अभ्यासलेली आहे वी शॅल ओव्हरकम, या कवितेचं मी उदाहरण दिलं आहे. म्हणून आता 5व्या प्रश्नाचं उत्तर काय येतं आहे की व्हेन आय वॉज इन 6th स्टँडर्ड. पण जर कदाचित तुमची कविता दुसरी असेल आणि तुम्ही जर एखाद्या ते दुसऱ्या पुस्तकातनं वाचलेली असेल तर मग तुमचं 5व्या प्रश्नाचं उत्तर व्हेन आय वॉज इन 6th स्टँडर्ड हे येणार नाही. तुम्ही ती कविता केव्हा वाचलेली आहे ते उत्तर तिथे अपेक्षित आहे. ओके, आपला 6वा प्रश्न आहे. आवर 6th क्वेश्चन इज, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? मग त्या कवितेमधून तुम्हाला कोणता मेसेज मिळतो? The message we get from this poem is that if we have faith in ourselves, we shall break through all the hurdles and make us free and live in peace. आपण स्वतःच्या प्रयत्नांवरती जर विश्वास ठेवला तर आपण नक्कीच सगळे हर्डल्स, सगळ्या अडचणी आपण पार करू शकतो आणि उत्तम आयुष्य जगू शकतो. असा मेसेज वी शॅल ओव्हरकम वन डे या कवितेमध्ये दिलेला आहे. ओके, आपण ही चिटचॅट ॲक्टिव्हिटी बघितली मित्रांनो. आपण आता पुढे जाऊया. दुसरी ॲक्टिव्हिटी बघा, सी द इमेजेस. इथे
6 इमेजेस दिलेल्या आहेत. ओके. अ स्पायडर इज ट्राईंग टू रीच अ वॉल. एक स्पायडर आहे की जो भिंतीवर चढायचा प्रयत्न करतोय, अशी इमेज दिलेली आहे. मग आपल्याला इथं करायचं काय? रिअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर्स फॉर ईच फ्रॉम दोज गिवन बिलो. आपल्याला इथे क्रमाने, आता या स्पायडर भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याचा क्रम आपल्याला इथे लावायचा आहे. मग बघा, नंबर 4. पहिली जी इमेज आहे ना, त्याला नंबर 4चं सेंटेन्स त्याला बसतं. अ स्पायडर बिगॅन टू क्लाइंब अ वॉल. एका स्पायडरने वॉलवरती चढायला सुरुवात केली. दुसरी जी इमेज आहे त्याला नंबर 3 सेंटेन्स जे आहे ते बसतं. इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. त्या भिंतीवरनं तो स्लिप झाला आणि खाली पडला. त्यानंतर नंबर 1, द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटिल हायर. तो स्पायडर पुन्हा थोडासा वरती चढला. ॲट अ टाईम आपल्याला इमेजेस आणि सेंटेन्सेस बघायचे आहेत, म्हणून आपला थोडासा वेळ इथे जातोय. झालं. त्यानंतर आपलं पुढचं 4 नंबरची जी इमेज आहे ना, त्याला 6 नंबरचं सेंटेन्स जे आहे ते बसतं. इट फेल डाऊन अगेन अँड अगेन द सेकंड टाईम. ते दुसऱ्यांदा खाली पडलं. त्यानंतर जे आहे ते नंबर 2चं सेंटेन्स त्याला आहे. Yet it did not give up and climbed higher and higher. पुन्हा त्याने प्रयत्न सोडला नाही, पुन्हा त्याने प्रयत्न केला आणि उंच जायचा प्रयत्न केला. आणि शेवटची जी इमेज आहे त्या शेवटच्या इमेजला नंबर 5चं सेंटेन्स बघा. फायनली इट रीच्ड द टॉप. आणि शेवटी तो स्पायडर जो आहे तो वरती गेला, टॉपवरती पोहोचला. आता इथे या सगळ्या इमेजेसमध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का मित्रांनो, की द स्पायडर इज ट्राईंग टू क्लाइंब द वॉल. तो स्पायडर जो आहे तो वॉल क्लाइंब करायचा प्रयत्न करतोय. द स्पायडर इज ट्राईंग टू क्लाइंब. दो इट फेल डाऊन स्टील इट ट्राय अगेन. जरी तो खाली पडतोय तरी सुद्धा तो काय करतोय? पुन्हा प्रयत्न करतोय. इट ट्राईड अगेन अँड अगेन. तो पुन्हा प्रयत्न करतोय. मग मॉरल, या छोट्याशा स्टोरीचा मॉरल काय द्यायचं आहे आपल्याला? तर मॉरल आपण इथं सांगू शकतो, इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. जर आपल्याला पहिल्या प्रयत्नात यश नाही मिळालं तर मग आपण वारंवार प्रयत्न करून ते यश मिळवू शकतो. आपण पुढे जाऊ, आपल्या पोएमला आपण सुरुवात करू. ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न करा. आपण लाईन बाय लाईन बघू. पेज नंबर 28वर आपण आहोत. वी आर ऑन पेज नंबर 28. पुस्तक तुमच्या समोर असलं पाहिजे मित्रांनो. मोबाईलच्या बाजूला तुमचं पुस्तक सुद्धा असलं पाहिजे. मी प्रयत्न करतोय की मी जे बोलतोय ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय, पण मग तरीसुद्धा तुमच्याजवळ हे पुस्तक असलं पाहिजे. ओके. स्क्रीनवरती पोएम येते. नाउ वी विल स्टार्ट इट. ट्राय अगेन. पहिल्या 2 ओळी बघा. ॲपॅस्ट्रॉफी सुरुवातीच्याच पहिल्या ओळीचा जो पहिला शब्द आहे, द फर्स्ट वर्ड ऑफ द फर्स्ट लाईन, तो कसा दिलेला आहे? आधी ॲपॅस्ट्रॉफी दिलेला आहे आणि त्यानंतर TIS दिलेला आहे. हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे मित्रांनो. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्हाला जर आठवत असेल तर या इंग्लिशच्या पुस्तकाला सुरुवात करताना जे पहिलं पेज होतं, 1.1च्या आधीचं जे पहिलं पेज होतं ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्सचं पेज होतं. ते आपण अभ्यासलं होतं. तो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इथे दिलेला आहे. हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणत्या फुल फॉर्मचा आहे? इट इज. या फुल फॉर्मचा
हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, याला आपण संक्षिप्त रूप असं म्हणतो. इट इज. पहिली लाईन बघू आपण. इट इज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा धडा आहे मित्रांनो, की जो तुम्ही लक्ष देऊन ऐकला पाहिजे. आणि तो सगळ्यात मोठा धडा कोणता आहे मित्रांनो? ट्राय अगेन. हीड म्हणजे लक्ष देऊन ऐकणे, तुम्ही लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, असा खूप मोठा धडा आपल्याला या कवितेत शिकायचा आहे. आणि तो कोणता? तर ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. जर तुम्हाला एकदा प्रयत्न करून जर यश नाही मिळालं तर तुम्हाला काय करायचं आहे? व्हॉट यू हॅव टू डू इफ यू डोंट सक्सीड ॲट युअर फर्स्ट अटेम्प्ट, देन यू शुड ट्राय अगेन. मग अशा वेळी तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे. देन युअर करेज शुड अपियर. मग अशा वेळी तुमच्यातलं धाडस हे बाहेर येईल. फॉर इफ यू विल परसिव्हिअर. सातत्यपूर्ण प्रयत्न त्यासाठी तुम्हाला करावे लागतील. जर तुम्हाला यश मिळवायचे तर ते यश मिळवायसाठी तुम्हाला काय करावं लागेल? यू शुड ट्राय विथ परसिव्हरन्स. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर, ट्राय अगेन. कॉन्कर, टू विन, तुम्ही जिंकाल. आणि नेव्हर फिअर, कधीही घाबरू नका. आणि त्यासाठी काय करायचं आहे? ट्राय अगेन. इफ यू वॉन्ट टू कॉन्कर, जर जिंकायचं आहे तर जिंकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? काय करावं लागणार आहे? नेव्हर फिअर, घाबरायचं नाही आहे. आणि अजून काय करायचं आहे? ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करायचा आहे. वन्स ऑर ट्वाइस, दो यू शुड फेल, ट्राय अगेन. एकदा म्हणा, दोनदा म्हणा, तुम्ही अपयश तुम्हाला मिळालं तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? यू शुड ट्राय अगेन. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. प्रिव्हेल, वर्चस्व मिळवणे. शेवटी तुम्ही त्या गोष्टीवरती वर्चस्व मिळवाल, तुम्ही जिंकाल. काय करून तुम्ही जिंकाल? ट्राय अगेन, तुम्ही वारंवार प्रयत्न करून जिंकाल. इफ वी स्ट्राईव्ह, इट इज नो डिसग्रेस. स्ट्राईव्ह म्हणजे खूप जास्त प्रयत्न करणे, टू ट्राय व्हेरी हार्ड. आणि डिसग्रेस म्हणजे अपमान. इफ वी स्ट्राईव्ह, इट इज नो डिसग्रेस. जर आपण खूप प्रयत्न करतोय, खूप जास्त मेहनत घेतोय, तर मग तो डिसग्रेस नाही मित्रांनो, अपमानित होण्यासारखं नाही, लाजिरवाणं होण्यासारखं नाही. खूप जास्त प्रयत्न करतोय आपण, ही गोष्ट लाजिरवाणी होण्यासारखी नाही. दो वी डू नॉट विन द रेस. आपण खूप जास्त प्रयत्न करतोय आणि तो तरीसुद्धा आपण रेस जिंकत नाही मित्रांनो, शर्यत आपण जिंकत नाही आहे. अशा वेळी इट इज नो डिसग्रेस. आपण खूप प्रयत्न करतोय, वी शुड स्ट्राईव्ह, बट स्टील वी डू नॉट विन द रेस, देन इट इज नॉट द थिंग टू डिसग्रेस. आपण खूप प्रयत्न करतोय, आपण रेस जिंकत नाही आहे, म्हणून आपण डिसग्रेस होण्याची गरज नाही, अपमानित होण्याची गरज नाही. What should we do in that case? If we strive too much, if we don't win the race, then what we should do in this case? आपण खूप प्रयत्न करतोय तरी सुद्धा आपण जिंकत नाहीये, मग अशा वेळी आपल्याला काय करायचंय? ट्राय अगेन. वी शुड ट्राय अगेन अँड अगेन अँड अगेन टिल वी विन द रेस. आपल्याला तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे जोपर्यंत आपण जिंकत नाही. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड. आपल्याला असं वाटतंय की आपल्याला जे काम आपल्या पुढे आलेलं आहे ते खूप कठीण आहे. टास्क म्हणजे काम. आपल्या समोर आलेलं काम अत्यंत कठीण आहे, अत्यंत हार्ड आहे, असं जर आपल्याला वाटतंय तर अशा वेळी आपण काय करायचंय? वी शुड ट्राय अगेन. आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे, तोपर्यंत प्रयत्न करायचा आहे जोपर्यंत आपण जिंकत नाही. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. वेळ आपल्याला आपलं बक्षीस देणार आहे, पण वेळ आपल्याला आपलं बक्षीस केव्हा देणार आहे? व्हेन वी ट्राय अगेन. आपण जेव्हा पुन्हा पुन्हा प्रयत्न करू ना तेव्हा आपल्याला आपलं रिवॉर्ड मिळणार आहे.
otherwise not. All that other folk can do. folk म्हणजे लोक, आजूबाजूची लोक. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view, try again. All that other folk can do, जर एखादी गोष्ट बाकीचे लोक जर करू शकतात, why with patience may not you? आणि तुम्ही जर पेशन्स ठेवला तर मग ती गोष्ट तुम्ही का नाही करू शकत? ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू. हाच नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणता नियम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला? ट्राय अगेन अँड ट्राय अगेन. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल डायडॅक्टिक पोएम. अत्यंत सुंदर अशी डायडॅक्टिक पोएम आहे. डायडॅक्टिक म्हणजे उपदेश असलेली. खूप सुंदर उपदेश आपल्याला या पोएममधून मिळतो आणि तो म्हणजे ट्राय अगेन. आपल्याला वारंवार प्रयत्न करायचा आहे. एक प्रयत्न करून जर एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही आहे, देन वी शुड ट्राय अगेन अँड अगेन, असं आपल्याला पोएट W.E. हिक्सन सांगतात. विल्यम हिक्सन. सुंदर मेसेज त्यांनी या कवितेमधून आपल्याला दिलेला आहे. आणि हा मेसेज देण्यासाठी त्यांनी सुरुवातीला आपल्याला ज्या इमेजेस दाखवल्या आहेत मित्रांनो, आणि ज्या इमेजेसमधून आपल्याला तो सुंदर मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, तो पण खूप छान आहे. If we look at this picture, then we can get the core meaning of the poem. What the poet want to tell us, we can get this idea by watching this picture of a spider trying to climb the wall. Okay, and now we will move towards English वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉपकडे आपण वळूया. इथे आपण ॲनाग्रॅम्स बघू. द फॉलोइंग ॲनाग्रॅम्स कंटेन वर्ड ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोएम. गेस अँड राईट व्हॉट दे आर. इथे ॲनाग्रॅम्स दिलेले 6. ॲनाग्रॅम्स म्हणजे शब्दांमधले जे अल्फाबेट्स असतात, ते अल्फाबेट्स बदलून आपण एक अर्थपूर्ण शब्द असा तयार करत असतो, त्याला ॲनाग्रॅम असं म्हणतात. मग पहिला शब्द दिलेला आहे रेनी टॅग. आता रेनी टॅग या शब्दामधली अक्षरं जी आहेत, त्या अक्षरांचा क्रम बदलून आपल्याला कवितेतला एक असा शब्द शोधायचा आहे की जो तिथे आलेला आहे. मग ट्राय अगेन हा शब्द असा आहे की ज्याच्या अक्षरांची फेरफार केली, मागे पुढे केले, तर एक नवीन ॲनाग्रॅम तयार होतो, एक नवीन शब्द तयार होतो. मग रेनी टॅगसाठी कवितेमध्ये ट्राय अगेन हा शब्द आलेला आहे. ओके. दुसरा ॲनाग्राम आहे आपला अवर केज. त्यासाठी शब्द आलेला आहे करेज. तिसरा आहे व्हेट सर. त्यासाठी शब्द आलेला आहे स्ट्राईव्ह. चौथा आहे रेड रॉ. त्यासाठी शब्द आलेला आहे रिवॉर्ड. पाचवा आहे टॅप नीस. त्यासाठी शब्द आलेला आहे पेशन्स. शेवटच्या ओळी जर आपण बघितल्या तर तिथे आपल्याला तो शब्द सापडतो पेशन्स, की जो या टॅप नीस या शब्दाचा ॲनाग्रॅम आहे. ॲनाग्रॅम म्हणजे शब्दातल्या अक्षरांचा, अल्फाबेट्सचा क्रम बदलून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणे, त्याला म्हणतात ॲनाग्रॅम. त्यानंतर 6वा शब्द आहे सर्फ पियर. यासाठी कवितेमध्ये शब्द आलेला आहे परसिव्हिअर. आपण पुढे जाऊया. आता आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे दुसरी ॲक्टिव्हिटी. पिक आउट लाईन्स दॅट कन्व्हे द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. आता आपल्याला इथे 4 ओळी दिलेल्या आहेत. या 4 ओळींचा अर्थ दर्शवणाऱ्या कवितेतल्या ओळी आपल्याला सांगायच्या आहेत. पहिलं वाक्य आहे इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शॅल विन. आपण जर कोणताही संशय न ठेवता मनामध्ये प्रयत्न करत राहिलो तर आपण जिंकतो. या अर्थाची ओळ कवितेमध्ये कोणती आलेली आहे? फॉर इफ यू विल परसिव्हिअर यू विल कॉन्कर नेव्हर फिअर. या ओळीमध्ये आपल्याला पहिल्या ओळीचा अर्थ सापडतो. दुसरं आहे इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड. इफ वी स्ट्राईव्ह इट इज नो डिसग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. तिसरं आहे when others can do the work so can you if you keep trying patiently.
कवितेच्या शेवटच्या 4 ओळी बघा मित्रांनो. ऑल दॅट अदर फॉक कॅन डू, वाय विथ पेशन्स मे नॉट यू. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view, try again. बघा तिसरा प्रश्न काय होता आपला, when others can do the work, so can you, if you keep trying patiently. चौथं बघा, when you fail in your first attempt, make another one. If at first you don't succeed, try again. ओके, आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे तिसरी, फाइंड फ्रॉम पोएम द अँटोनिम्स, अपोजिट वर्ड्स. काही शब्द दिलेत आपल्याला इथे आणि या शब्दांची अपोजिट वर्ड्स आपल्याला पोएममधून शोधून काढायचे. पहिला शब्द आहे सक्सीड, त्यासाठी फेल्युअर हा अपोजिट वर्ड कवितेत आलेला आहे. दुसरा आहे पनिशमेंट, त्यासाठी रिवॉर्ड हा अपोजिट वर्ड आलेला आहे. तिसरा आहे करेज, त्यासाठी फिअर हा अपोजिट वर्ड आलेला आहे. चौथा आहे स्टॉप किंवा क्विट. क्विट म्हणजे सोडून देणे, प्रयत्न करणं बंद करणे, त्यासाठी परसिव्हिअर हा शब्द आलेला आहे. पाचवा आहे लूज, त्यासाठी अपोजिट वर्ड आलेला आहे विन. ओके, आपण आता पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळू. आपली चौथी ॲक्टिव्हिटी आहे आन्सर इन वन वर्ड. एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. एका कीवर्डने उत्तर द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. आपल्या माइंडमध्ये, मनामध्ये ऑलवेज कोणता लेसन आपण मनामध्ये ठेवायचा आहे? ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करणे. दुसरं आहे, व्हॉट शुड समवन हू लुजेस अ रेस डू. एखादा समजा शर्यत हरला तर त्याने काय करायचं आहे? त्याने ट्राय अगेन, त्याने पुन्हा प्रयत्न करायचा आहे. तिसरा, व्हॉट क्वालिटी इज इम्पॉर्टंट व्हेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस. सक्सेससाठी, यश मिळवायसाठी जर तुम्ही प्रयत्न करताय, इफ यू आर स्ट्रगलिंग, मग कोणती महत्त्वाची क्वालिटी आहे की जी तुम्हाला जपायची आहे? ती म्हणजे परसिव्हरन्स. प्रयत्न हे सातत्यपूर्ण असले पाहिजे. परसिव्हरन्स, एफर्ट्स मस्ट बी परसिव्हरन्स. सातत्यपूर्ण प्रयत्न जर तुम्ही केले तर डेफिनेटली आपल्याला सक्सेस मिळतं. चौथा प्रश्न आहे, व्हेन कॅन सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू. व्हेन यू गेट इट इझिली ऑर विथ डिफिकल्टी. यशाचं महत्त्व आपल्याला केव्हा कळतं? जेव्हा आपल्याला यश सहज मिळतं तेव्हा, की आपल्याला ते प्रयत्नपूर्वक मिळतं तेव्हा? या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतःला स्वतः उत्तर द्यायचं आहे. प्रश्न आहे आपला प्रश्न आहे नंबर डीचा प्रश्न आहे आपला. ठीक आहे, मी तो हायलाईट करतो. व्हेन कॅन सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू. डी नंबरचा प्रश्न बघा. व्हेन कॅन सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू. यशाला जास्त महत्त्व केव्हा येतं? 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत. व्हेन यू गेट इट इझिली, जेव्हा ते आपल्याला सहजगत्या मिळतं तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला कळतं, किंवा विथ डिफिकल्टी, खूप प्रयत्न केल्यानंतर, खूप परिश्रमानंतर आपल्याला जेव्हा यश मिळतं तेव्हा त्याचा आनंद आपल्याला जास्त होतो. या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतःला द्यायचं आहे. आपण पुढे जाऊ. रीड द पोएम अँड फील इन द वेब चूजिंग पॉइंट्स फ्रॉम इट. पाचवा प्रश्न आहे आपला. एक वेब दिलेला आहे, तो वेब आपल्याला कवितेच्या मदतीने पूर्ण करायचा आहे. मग त्या वेबचा विषय काय मित्रांनो? हा वेबचा विषय व्हॉट लीड्स टू सक्सेस. यशाकडे आपल्याला काय घेऊन जातं? मग त्याचा पहिला मुद्दा त्यांनी दिलेला आहे ट्राईंग अगेन, पुन्हा प्रयत्न करणे. पुन्हा प्रयत्न केले की आपण यशाकडे जातो. दुसरे त्याचं परसिव्हरन्स. प्रयत्न कसे असले पाहिजे? सातत्यपूर्ण, चिकाटीने आपण प्रयत्न केले. परसिव्हरन्स, चिकाटीने प्रयत्न. तिसरं आहे स्ट्रायव्हिंग. स्ट्रायव्हिंग म्हणजे खूप जास्त मेहनत, कडक मेहनत. चौथं आहे पेशन्स. पेशन्स म्हणजे हॅव पेशन्स. इफ वी ट्राईड पेशन्सली देन वी मस्ट
गेट सक्सेस. पुढचं आहे करेज. आपण धैर्य दाखवलं पाहिजे, आपल्यामध्ये धैर्य असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला सक्सेस मिळतं. आपली 6वी ॲक्टिव्हिटी आहे, मोस्ट लाईन्स फ्रॉम द पोएम कॅन सर्व ॲज अ ट्रुथ ऑर अ प्रोव्हर्ब. प्रोव्हर्ब सत्यवचन किंवा म्हण की जी सर्व काळामध्ये उपयोगी असते. या कवितेमध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याच अशा ओळी आहेत की ज्या प्रोव्हर्ब म्हणून सांगता येतात. त्यातल्या काही ओळी आपण बघू की ज्या प्रोव्हर्ब म्हणून सांगता येतात. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. पहिल्यांदा प्रयत्न करून जर यश नाही मिळालं तर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा प्रयत्न करायचा आहे. दुसरी ओळ बघा, इफ यू परसिव्हिअर विथ करेज यू विल कॉन्कर. सातत्याने जर आपण धैर्य दाखवलं तर आपण जिंकतो, कॉन्कर. तिसरी म्हण सांगतो, दो आफ्टर स्ट्रायव्हिंग यू डू नॉट विन इट इज नो डिस्ग्रेस. खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण जिंकत नाही तर ती अपमानित होण्याची त्यासाठी गरज नसते. आवश्यकता काय असते तेव्हा पुन्हा प्रयत्न करण्याची, ट्राय अगेन. चौथी म्हण बघा, टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. वेळ आपल्याला आपलं बक्षीस जे आहे ते घेऊन येतं. ओके, हा लेसन आपला इथे झालेला आहे. आपण आपल्या पुढच्या सेशनला उद्या भेटूया. थोडासा होमवर्क देतो मी तुम्हाला. होमवर्क म्हणून तुम्ही काय करायचं आहे, होमवर्क म्हणून तुम्ही प्रश्न दुसरा तिसरा हे 2 प्रश्न जे आहेत ना, हे 2 प्रश्न आणि 5वा, दुसरा तिसरा आणि 5वा हा जो वेब दिलेला आहे, हा वेब आणि प्रश्न दुसरा तिसरा हे 3 प्रश्न तुम्ही होमवर्कमध्ये लिहायचे आहेत. आपण उद्याच्या आपल्या सेशनला भेटू. गुड डे.